नमस्कार. आपले यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण पटकन असा होणारा ट्रूटी फ्रूटी टी टाइम केक बनवणार आहोत. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग टी टाइम केक बनवण्यासाठी आपण सुरुवात करूयात. इकडे बघू शकता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. 10 मिनिटे फक्त आपल्याला हे गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये एक स्टँड सुद्धा मी ठेवलेला आहे. आणि इकडे बघू शकता ऑल टाइम केक मिक्स हे ट्रोपोलाइट कंपनीचं रेडीमेड व्हॅनिला प्रीमिक्स आहे. तर याच्यापासूनच आज आपण टी टाइम केक बनवणार आहोत. तर इकडे बघू शकता 1 कप मी इथे प्रीमिक्स घेतलेला आहे. हे मेजरिंग कप आहे, त्याच्यातील 1 कप आहे. 180 ग्राम इतकं यामध्ये प्रीमिक्स होतं. 240 ml चा हा कप आहे. तर याच्या मापाने मी इथं प्रीमिक्स पावडर जी आहे व्हॅनिला घेतलेली आहे. आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. हा बाउल केक बनवण्यासाठी मी वापरतो तो बाउल आहे. तुम्ही काचेचा सुद्धा घेऊ शकता किंवा घरात तुमच्याकडं स्टीलचा मोठा जो म्हणजे वाटी टाईप जो कटोरा वगैरे असतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मोठी वाटी घेऊ शकता, त्यात सुद्धा बनवू शकता. तर याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं आहे. बरेच जण सांगतात की 1 कप प्रीमिक्स घेतलं की अर्धा कप दूध घ्यायचं. असं काहीही नसतं. आपण फक्त लागेल तसं आपल्याला हे बॅटर रेडी करण्यासाठी दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं विस्करच्या मदतीने मी इथं बॅटर रेडी केलेलं आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा होईल इतकं व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे आणि 1 थेंब होईल इतकं जो येलो कलर असतो, पिवळ्या रंगामध्ये जो कलर असतो तो मी इथे टाकलेला आहे. आणि याला छान असं मिक्स करून मी घेतलेलं आहे. याच्यानंतर मी इथे 1 चमचा होईल इतकं रिफाइंड ऑइलसुद्धा टाकलेलं आहे. व्हिडिओ माझ्याकडून तो स्किप झालेला आहे, तर तुम्ही नक्की टाका. मीही यात टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. तर इकडे बघू शकता ही ट्रूटी फ्रूटी आहे. माझ्याकडे 2 कलरमध्ये आहे, रेड आणि ग्रीन. तर मी याच्यामध्ये थोडीशी ट्रूटी फ्रूटी टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जितकी हवी तेवढी तुम्ही टाकू शकता. याच्याऐवजी तुम्ही काजू बदामाचे कापसुद्धा टाकू शकता. तर हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडीशी ट्रूटी फ्रूटी मी शिल्लक ठेवलेली आहे, कारण आपल्याला हे जे बॅटर आपण केक टीनमध्ये टाकणार आहोत त्याच्यावरती मी थोडंसं टाकणार आहे. तर इथे बघू शकता हा केक टीन मी घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बटर पेपर त्याला लावून घ्यायचा आहे आणि सगळीकडे ऑइलसुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी हे जे बॅटर आपण बनवून रेडी केलेलं आहे ते थोडंसं मी टाकून याच्यामध्ये घेतलेलं आहे, बघू शकता. आणि थोडंसं स्पॅच्युलाने आपल्याला सगळीकडे असं थोडंसं बॅटर पसरवायचं आहे. आणि अशा पद्धतीने थोडंसं खाली टॅप टॅप असं करून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर थोडंसं याच्यावरती गार्निशिंगसाठी मी ट्रूटी फ्रूटी टाकलेली आहे, बघू शकता. याने काय होतं, जो टी टाइम केक आहे तो दिसायला सुद्धा खूप छान दिसतो आणि वरून गार्निशिंग केलेली सुद्धा खूप छान वाटते. तर इथे आपण जे आपलं 10 मिनिटासाठी प्रीहीट होण्यासाठी गरम होण्यासाठी पातेलं ठेवून दिलं होतं त्याच्यामध्ये आता बेक होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. आणि फक्त 20 मिनिटामध्ये आपला जो हा टी टाइम केक आहे तो आता रेडी होणार आहे. आणि बघू शकता एकदम लो फ्लेम मी ते ठेवलेले आहे. तर इकडे बघू शकता आपले 20 मिनिटे झालेले आहेत आणि आपला जो टी टाइम केक आहे तो छान असा बेक झालेला आहे फक्त 20 मिनिटामध्ये. तर याला आपण चाकूच्या मदतीने साईडला थोडंसं असं कट मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो केक आहे तो पटकन डिमोल्ड होईल असा. केक थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे, अजून गरम आहे. तर इकडे बघू शकता केक आपला थंड झालेला आहे. आणि याच्यावरून मी जो बटर पेपर आहे तो आता काढून टाकणार आहे, बघू शकता.
जो आपण इथे 20 मिनिटामध्ये रेडी केलेला टी टाइम केक आहे तो किती छान स्पंजी असा बेक झालेला आहे आणि अजिबात पातेल्यात बनवा, कढाईमध्ये बनवा किंवा जो आपला कुकर असतो कुकरमध्ये सुद्धा बनवा, अजिबात करपत नाही। खूप छान असा बेक होतो आणि जास्त काही साहित्य सुद्धा लागत नाही। बघू शकता हेच बेकरीमध्ये किती महाग विकले जातात। अशा पद्धतीचे केक तुम्ही मुलांना घरी बनवून देऊ शकता। चहा सोबत खायला सुद्धा खूप छान लागतात किंवा कुठं बाहेर गावी जरी गेला तर अशा पद्धतीचे केक बनवून घेऊन तुम्ही टिफिनमध्ये घालून घेऊन जाऊ शकता। मुलांना तर केक सगळ्या आवडतातच। तर इकडे बघू शकता मी कटिंग सुद्धा केलेले आहे आणि तुम्हाला एक पीस मी दाखवते किती छान असा बेक झालेला आहे आणि जी टूटी फ्रूटी आहे ती सुद्धा सगळीकडे किती छान अशी एकदम मिक्स झालेले आहे आणि स्पंज सुद्धा बघू शकता। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास किचन या चॅनेलवरती एक वेळ सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन जे रेसिपी आहेत, जे व्हिडिओ आहेत ते बघायला भेटतील। तर इकडे बघू शकता मी प्लेटमध्ये सगळे जे स्लॅब कट केले होते ते ठेवलेले आहेत। सगळे पीसेस तुम्ही बघू शकता किती छान असा लुक आलेला आहे आणि एकदम जाळीदार असा आपला टी टाइम केक जो आहे तो इथे बनवून रेडी झालेला आहे। चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।